तांदळाची उकड न काढता अगदी अवघ्या 5 मिनिटांमध्ये आज मोदकाची रेसिपी बघणार आहोत। तर इथे मी आज गॅस न पेटवता पांढरे शुभ्र अगदी मऊसूद असे लोण्यासारखे मोदकांची रेसिपी दाखवणार आहे। आजवर तुम्ही खूप प्रकारचे मोदक बघितले असेल, पण इतकी सोपी पद्धत आणि गॅस न पेटवता अगदी पांढरे शुभ्र असे मोदक इथे मी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये बाप्पाच्या आवडीचे मोदक इथे तयार होतात। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे जी मोदकांची रेसिपी दाखवली आहे, तर ही मोदक तुम्ही उपासाला देखील खाऊ शकता, नैवेद्याला ठेवू शकता। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे ना आपण गॅस न पेटवता अवघ्या 5 मिनिटांमध्ये झटपट मोदक कसे करायचे याची रेसिपी दाखवणार आहे। तर इथे साहित्य बघू शकता, मी काही घेतले आहे साहित्यामध्ये। अर्धी वाटी इथे ड्राय कोकोनट घेतला आहे, 5 ते 6 इलायची घेतली आहेत, 5 ते 6 पिस्ते, 5 काजू, 5 बदाम आणि 10 ते 15 किशमिश घेतले आहेत आणि भोपळ्याच्या बिया इथे 2 चमचे एवढे घेतले आहेत। सुरुवातीला एक मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं कीस आहे जो म्हणजे डेसिकेट कोकोनट तो घालून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण इलायचीचे दाणे सोलून घेतले आहेत। काजू, बदाम, पिस्ता हे सर्व जे ड्राय फ्रूट्स आहेत ना, ते सर्व आपल्याला ड्राय आधी सर्वांना मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पूड झाली आहे आणि त्यानंतर आपल्याला किशमिश घालून घ्यायचं आहे आणि मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायला खजूर विसरले आहे। तर इथे खजूर 3 वापरले आहेत मी इथे, ना यामध्ये गूळ घालणार आहे ना साखर। आपलं किशमिश आणि खजूर याच्यापासूनच आज आपण बाप्पाचा आवडीचा नैवेद्य तयार करून घेणार आहोत, म्हणजेच मोदक। तर खजूर आणि किशमिशमध्ये तरी गोडपणा असतो, त्यामुळे इथे मी साखर आणि गूळ कोणतेच पदार्थ वापरले नाहीत। तर छान आपल्याला एक बँडिंग होईल इथपर्यंत खजूर आणि किशमिश घालून छान आपल्याला हे भरड तयार करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता अगदी आपलं इथे खजूर आणि किशमिश छान ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स झाला आहे आणि एक छान डोसारखं आपलं इथं एक बॅटर तयार झालं आहे, म्हणजेच त्याला एक छान बँडिंग येत आहे। तर इथे बघू शकता, तर अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला छोटे छोटे असे हे ड्रायफ्रूटचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। नुसतेच तुम्ही अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स लहान मुलांना खायला सुद्धा देऊ शकता। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे ना, यामध्ये साखर किंवा गूळ देखील घातला नाही, अगदी नॅचरल गोडवा आपल्या या छान ड्रायफ्रूट्समध्ये उतरला आहे। तर इथे मी घेतला आहे दूध पावडर। दूध पावडर इथे मी एक वाटीभर घेतला आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता आणि इथे दूध पावडरमध्ये आपल्याला हळूहळू करून दूध घालायचं आहे। दूध इथे मी थंडच घेतलं आहे आणि थंडच दूध आपण या दूध पावडरमध्ये घालून घेणार आहोत। सुरुवातीला काय आपण पोहा खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने एक चमचे आपले जेवढं दूध लागेल या दूध पावडरमध्ये तेवढं दूध आपल्याला घालून छान असा एक डो होईल इथपर्यंत आपल्याला छान हे मिश्रण मिक्स करत जायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटीच दूध घेतलं आहे आणि मी अगदी थोडं करून दूध घालून घेत आहे, कारण की जे मिल्क पावडर थोडं जरी आपण एखादं दूध जास्त घातलं तर ते लगेचच पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून दूध पावडरचा डो बनवत असताना अगदी थोडं करून दूध घालायचं आहे। तर इथे मी 5 ते 6 चमचे एवढे दूध घातले आहे। तर इथे बघू शकता लगेचच आपली एक छान पिठाचा गोळा जसा तयार होतो तशा पद्धतीचा इथे छान आपला गोळा तयार होत आहे। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं हे दूध पावडरचं पीठ तयार होतं मळून। तर कोणतीही मेहनत किंवा जास्तीचा पसारा न करता 5 मिनिटांमध्ये आपल्या इथे झटपट असे बाप्पाला आवडतील आणि घरातमध्ये सगळ्यांना आवडतील असे हे दूध पावडरपासून तयार केलेले मोदक, चवीला अतिशय उत्तम आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी इथे मी दाखवली आहे। इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं, अर्धी वाटी दुधामध्ये इथे साधारण 8 ते 9 चमचे एवढे दूध मला लागले आहेत आणि साधारण 3 ते 4 चमचे एवढे दूध आपलं शिल्लक राहिलं आहे। इथे बघू शकता आपला छान डो तयार झाला आहे, अगदी सॉफ्ट असा मी इथे डो तयार करून घेतला आहे।
छान आपलं हे दूध पावडरचं डो आहे तो छान मळून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता चिकटपणा देखील या डोमध्ये आला आहे. छान आपलं हे पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावर असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. सुरुवातीला रोल करायचा आहे आणि त्यानंतर 1.5 इंचाच्या आकारावर आपले छान इथे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपले जे मोदक आहेत ते एकसारखे होतात. आणि दूध पावडर असल्यामुळे दूध पावडरचं जे आपण डो केलं ते थोड्या वेळाने थोडंसं ड्राय देखील होईल. तर तुम्ही थोडं थोडं करून त्यामध्ये दूध मिक्स करून पुन्हा पीठ आपलं छान सैलसर देखील असं करू शकता. तर इथे मी पोलपाट घेतला आहे आणि आता आपण पहिली दुधाची जी आपण पेढा तयार करून घेतला होता त्याची आपण पारी करून छान लाटून घेणार आहोत पातळ अशी. तर इथे मी पीठ वगैरे काही नाही लावलं. इथे दूध पावडर जे आहे, जे ड्राईड दूध पावडर होतं त्यावरच आपण इथे छान ही पारी लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता थोडेसे क्रॅक्स आल्यासारखे वाटत आहे, तरी काही हरकत नाही. आपण वाटीने किंवा एखाद्या छोट्या झाकण्याने या पिठाला गोल आकार करून घ्यायचा आहे. पण मी इथे तुम्हाला सहज पटकन मोदक कसे करायचे ते दाखवते. मधला बोट आणि अंगठ्याच्या चिमटीने आपल्याला सुरुवातीला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तर इथे बघू शकता या दूध पावडरच्या देखील पिठाच्या छान अशा कळ्या होत आहेत. तर इथे बघू शकता साधारण मी काही जास्तीच्या कळ्या पाडत नाहीत. 5 ते 4 किंवा 5 ते 6 अशाच कळ्या पाडत आहेत. आणि इथे आपल्या कळ्या तयार झाल्या आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण ड्रायफ्रूटचं सारण तयार करून घेतलेलं होतं, हे सारण आपल्याला जेवढं या मोदकाच्या कळ्यांमध्ये बसतं तेवढं सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता साधारण एवढं आपलं सारण बसलं आहे आणि तेवढं सारण आपण यामध्ये भरून घेतलं आहे. आणि हळूवारपणे आपल्या ह्या कळ्या ज्या आहेत गोल गोल फिरून छान अशा बंद करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता दूध पावडरचं जे पीठ आहे त्यामुळे मी इथे काय केले, एकदम अगदी हळूहळू आपलं हे छान पीठ दाबून घेतलं आहे आणि मोदकाचा आकार दिला आहे. तर इथे बघू शकता थोड्याशाच हलक्याशा माझ्या कळ्या अशा दिसत आहेत, तरीही काय हरकत नाही. पण तरी देखील आपले हे मोदक छान चवीला खूप टेस्टी असे लागतात आणि कळ्या देखील थोड्याशा पडलेल्या दिसत आहेत. तर एक मोदक करूपर्यंत थोडंसं जे पीठ आहे हे दूध पावडरचं ते थोडंसं ड्राय झालं होतं. मी पुन्हा एकदा त्यामध्ये अर्धा चमचा दूध घालून छान मिक्स करून घेतलं आहे आणि दुसरी पारी देखील लाटून घेतली आहे. तर इथे बघू शकता आणखीन एक मी तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही झटपट मोदक करून घेऊ शकता. तर इथे पारी बघा मध्यम आकाराची जाड लाटून घेतली आहे आणि ते आपली ही पारी रेडी झाली आहे. तर आपण यामध्ये काय करायचं आहे, आपलं जे आपण सारण तयार करून घेतलं होतं त्याचा एक छान असा गोळा तयार करायचा आहे आणि मोदकाचा सुरुवातीला आकार द्यायचा आहे, त्याचे सगळे कडा बंद करून. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने कडा बंद केला आहे आणि छान याचा एक मोदकाचा त्याला आकार दिला आहे. मोदकाचा आकार दिल्यानंतर चाकू किंवा आपलं जे चमचा असतो किंवा बटरचा जो चमचा असतो त्याच्याने आपल्याला याला छान अशी डिझाईन करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता मी प्लेन असा जो चाकू असतो तो घेतला आहे आणि त्याला छान सर्व बाजूने मोदकासारखे त्याला कट मारून घेत आहेत, म्हणजे त्याचा मोदकाच्या आकाराचा कडा तयार करून घेत आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने देखील तुम्ही सोप्या पद्धतीने मोदक करू शकता. जर कळ्या नाही पडल्या तर अशा पद्धतीने छान आपले पांढरे शुभ्र मोदक अगदी 5 मिनिटातच तयार होतात. तर अशा पद्धतीचे तुम्ही जर छोटे मोदक केले ना तर 1 वाटी दूध पावडरपासून तुम्ही साधारण 10 ते 11 मोदक सहज तयार करू शकता. आणि तेवढाच आपल्या बाप्पाचा नैवेद्य देखील आपण घरच्या घरी करू शकतो. तर इथे मी 2 मोदक तुम्हाला दाखवले आहे. तर आपण आहे ना मोदक मोल्डचा वापर करून देखील छान आपले मोदक इथे तयार करून घेऊ शकतो. हा माझा मोदक मोल्ड थोडासा मोठा आहे. तर या मोदक मोल्डमध्ये जर मी मोदक केले तर साधारण माझे 5च मोदक तयार करून होतात. म्हणजे मी 1 वाटीचं प्रमाण सांगितलं दूध पावडरचं, त्या प्रमाणाने जर धरलं तर 5च मोदक इथे तयार होतात. तर इथे लिंबा एवढ्या आकाराचा मोठा गोळा घेतला आहे आणि सुरुवातीला मोदकाच्या मोल्डला तूप लावून घेतलं आहे. तर आपण जे दूध पावडरचं पीठ घातलं होतं ना ते असं हलकं हलकं करून वरपर्यंत त्याला साशाच्या बाजूने दाबून दाबून गोल फिरवून आणायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही थोडंसं पीठ आपलं बाहेर आल्यासारखं दिसत आहे.
तर आपलं सारण तयार करून घेतलेलं मोदकाचं ते घालून घ्यायचं आहे. जेवढं सारण बसतं आपण तेवढं सारण या मोदकाच्या मोल्डमध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आणि अशा पद्धतीने त्याच्या छान कडा बंद करून घ्यायचे आहेत. तर हे देखील आपली खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट असे तयार होणारे मोदक आहेत. तर इथे मी तुम्हाला 3 पद्धतीने मोदक कसे करायचे दाखवले आहे. तुम्हाला कोणती पद्धत जास्त आवडली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे कोणत्या साखरेचा किंवा चा वापर न करता अगदी झटपट असे मोदक तयार केले आहेत. तर मिल्क पावडरला देखील गोडवा असतो म्हणून मी ते मिल्क पावडरमध्ये देखील साखर घातली नाही. अगदी नॅचरल पद्धतीने इथे मोदक तयार करून घेतले आहे. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्समध्ये देखील तुम्ही जर साखर किंवा गूळ घालून घ्यायचं असेल तरी देखील घालू शकता. मिल्क पावडरमध्ये जर की तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील 1 चमचा साखर घालून छान मिल्क पावडरचे पीठ मळून छान असे मोदक तयार करून घेऊ शकता. किंवा तुम्ही नुसतेच आपले ड्रायफ्रूटचे देखील मोदक तयार करून घेऊ शकता. जो मी इथे चॉकलेटी कलरचा मोदक दाखवला आहे तो मी एक फक्त ड्रायफ्रूटचा मोदक दाखवला आहे. ड्रायफ्रूटच्या मोदकाला इथे मी साच्याचा वापर न करता त्याला देखील चाकूच्या साहाय्याने छान असा कडा मारून कट करून घेतले आहेत आणि आपले इथे मोदक तयार झाले आहेत. मोदकांची रेसिपी कशी वाटली आहे? रेसिपी खूप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता अगदी पटकन असे आपले मोदक छान तुटतायत म्हणजे अगदी मऊसूद असे आपले मोदक तयार झाले आहेत. चवीला देखील ते अतिशय उत्तम आणि अप्रतिम असे लागणारे मोदक आहेत. महत्त्वाचे म्हणजे अगदी झटपट होणारे मोदक आहेत. जराही वेळ न घेता किंवा जास्तीचा पसारा न करता अगदी झटपट आणि मऊसूद आणि पांढरे शुभ्र इथे आपले मोदक तयार झाले आहेत. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन रेसिपी नोटिफिकेशन सहज मिळवा. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी चाकूने देखील मोदक कट करून दाखवला आहे आणि जो साच्याचा आपण मोदक बनवला होता तो अगदी आतपर्यंत सारणाने गच्च भरला आहे. आणि खरंच जर मोदकांची रेसिपी आवडली असेल तर खूप छान कमेंट करून चॅनलला नक्की सपोर्ट करा.